तुम्ही अनेक प्रकारचे गुन्हेगार पाहिले असतील। जर आम्ही तुम्हाला सांगितलं की एक 65 वर्षांची आजी जी कोणालाही संशयास्पद वाटणार नाही, ती पुणे मुंबईचा प्रवास फक्त एकाच कामासाठी करायची आणि ते काम म्हणजे चोरी। पण हे सगळं एका विचित्र लकी पॅटर्नवर आधारित असायचं। आजच्या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत अशा एका चोरट्या आजीची कहाणी, जिने पोलिसांनाही सध्या चक्रावून सोडलंय। नेमकं काय आहे हे प्रकरण हे आपण व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत, त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता पहा। नमस्कार, मी हुसेन नदाफ आणि तुम्ही पाहताय यस प्राईम न्यूज। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर लगेचच यस प्राईम न्यूजला सबस्क्राईब करा आणि त्यानंतर बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका। घटना घडते मुंबईच्या दादर स्टेशनवर। ठिकाण प्लॅटफॉर्म क्रमांक 1। गर्दीचा फायदा घेऊन चालू ट्रेनमध्ये चढणाऱ्या महिलांच्या गळ्यातून सोन्याच्या चेन गायब होऊ लागतात। मे महिन्याचा पहिला शनिवार एक महिला बँकर घरी परतत असताना तिची 67,000 रुपयांची चेन लांबवली जाते। पोलीस गोंधळलेले असतात, CCTV फुटेज तपासतात, पण चोर काय सापडेना। महिन्याभराचा काळ उलटतो, तारीख येते 6 जून। पुन्हा तोच प्लॅटफॉर्म, पुन्हा तीच वेळ आणि पुन्हा तीच घटना। यावेळी तिचा हात इतका जोरात बसलेला असतो की थेट मंगळसूत्र चोरीला जातो। या प्लॅटफॉर्मवरून 89,000 रुपयाचा ऐवज चोरीला जातं। यानंतर मात्र पोलिसांचा पारा मात्र चांगलाच चढलेला असतो। त्यांनी CCTVची चाळणी केली आणि तिथेच त्यांना एक गोष्ट कॉमन दिसली, ती म्हणजे प्रत्येक वेळी पहिला शनिवार हा चोरी करण्याचा वार ठरलेला आहे। पोलिसांनी सापळा रचला आणि तिसऱ्या चोरीच्या प्रयत्नात एक महिला जाळ्यात अडकली। पोलीस तिला पाहून अवाक झाले। ना हातात शस्त्र होतं, ना चेहऱ्यावर गुन्हेगारीचा भाव। साधी पंजाबी ड्रेस घातलेली एक 65 वर्षांची आजी। तिचं नाव होतं अनघा जोशी। चौकशीतून जे बाहेर आले ते कुणाच्याही कल्पनेच्या पलीकडचं होतं। अनघा जोशी या मूळच्या पुण्याच्या, मध्यमवर्गीय आयुष्यातलं दुर्दैवी वळण, मुलाचा अपघाती मृत्यू, पतीचं व्यसनापायी निधन झालं होतं। घर चालवण्यासाठी त्यांनी मात्र चोरीचा मार्ग स्वीकारला होता। पण यातलं धक्कादायक सत्य हे की त्या फक्त पहिल्या शनिवारी चोरी करायच्या का? कारण त्यांच्या मनात एक खोलवर रुजलेली अंधश्रद्धा होती। त्यांना वाटायचं की महिन्याचा पहिला आणि तिसरा शनिवार त्यांच्यासाठी लकी आहे आणि याच लकी शनिवारच्या नादात त्या पुण्यातून मुंबईला यायच्या। आजीबाईंचा हा लकी शनिवार आता मात्र त्यांच्यासाठी सगळ्यात मोठा अनलकी दिवस ठरलाय। आज त्या न्यायालयीन कोठडीत आहेत। गुन्हेगारीच्या या जगात वयाचं बंधन नसतं, हेच या घटनेवरून सिद्ध होतंय। तुम्हाला काय वाटतं? परिस्थिती माणसाला खरंच गुन्हेगार बनवते का? कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। धन्यवाद।